नमस्कार मंडळी, आमच्या यूट्यूब चॅनेलवर आपले सगळ्यांचे स्वागत आहे। मेष ते मीन ह्या 12 राशींचे दिनांक 20 एप्रिल ते 26 एप्रिल 2025 ह्या कालावधीचे साप्ताहिक राशी भविष्य। तत्पूर्वी मी तुम्हाला विनंती करेन की ज्याप्रमाणे तुम्ही गेल्या आठवड्यात आमचं चॅनेल भरभरून प्रतिसाद दिलात, व्ह्यूज, लाईक, सबस्क्रायबर ह्याचा अक्षरशः पाऊस पडला, त्याप्रमाणेच या आठवड्यातही आपण आम्हाला प्रतिसाद द्याल अशी अपेक्षा ठेवतो आणि व्हिडिओला सुरुवात करतो आणि आवाहन करतो की ज्यांनी आमचं चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी कृपया सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट नक्की करा। धन्यवाद। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। नेत्री दोन हिरे प्रकाश पसरे अत्यंत ते साजिरे। माथा शेंदुर पाझरे वरिबरे दुर्वांकुरांचे तुरे। माझे चित्तविरे मनोरथपुरे देखो निचिंता हरे। गोसावी सुत वासुदेव गविरे त्यामोर याला स्मरे। मेष राशी येणारा आठवडा मेष राशीच्या लोकांसाठी अनेक नवनवीन संधी आणि काही आव्हाने घेऊन येऊ शकतो। आपल्या ऊर्जा आणि उत्साहाचा योग्य वापर केल्यास यश नक्की मिळेल। या आठवड्यात तुमच्या कामाच्या ठिकाणी सकारात्मक वातावरण राहील। तुमचे प्रयत्न आणि कठोर परिश्रम तुमच्या अधिकाऱ्यांच्या नजरेत येतील। पदोन्नती किंवा नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे। व्यवसायात असाल तर नवीन योजनांवर काम करण्यासाठी हा अधिक चांगला काळ आहे। भागीदारीत काम करत असाल तर भागीदारांशी योग्य समन्वय साधून काम करणे आवश्यक राहील। आठवड्याच्या मध्यात काही महत्त्वपूर्ण व्यावसायिक निर्णय घ्यावे लागू शकतात। आर्थिकदृष्ट्या हा आठवडा मेष राशीच्या जातकांना साधारण असणार आहे। अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा। गुंतवणुकीसाठी विचार करत असाल तर त्याबाबत गुंतवणुकीचा तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे। अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे, परंतु त्यावर पूर्णपणे अवलंबून राहू नका। खर्चाचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे। कुटुंबातील सदस्यांचे संबंध चांगले राहतील। घरात आनंदी वातावरण राहील। जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल। प्रेमळ संबंध अधिक दृढ होतील। काही जुन्या मित्रांशी संपर्क होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुम्हाला अधिक आनंद मिळेल। कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या आरोग्याबाबत काळजी वाटू शकते। या आठवड्यात तुमचे आरोग्य चांगले राहील, परंतु मेष राशीच्या जातकांनी या आठवड्यात निष्काळजीपणा आरोग्याच्या बाबतीत करू नये। नियमित व्यायाम आणि संतुलित आहार घ्यावा। मानसिक शांतता राखण्यासाठी योगा आणि ध्यान करणे फायदेशीर ठरेल। प्रवासाच्या दरम्यान आरोग्याची विशेष काळजी घ्यावी। मेष राशीच्या विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा चांगला असून अभ्यासात लक्ष केंद्रित करणे शक्य होईल। परदेशात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी चांगली बातमी मिळेल। मित्रांच्या मदतीने काही अडचणी दूर होतील। या आठवड्यात मेष राशीच्या जातकांनी विशेष लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी तर आपल्या बोलण्यावर आणि वागण्यावर नियंत्रण ठेवा। कोणत्याही मोठ्या गुंतवणुकीपूर्वी विचारपूर्वक निर्णय घ्या। कुटुंबाला आणि मित्रांना वेळ द्या। आरोग्याची योग्य ती काळजी घ्या। मेष राशीसाठी शुभ रंग आहे लाल आणि केशरी आणि शुभ अंक आहे 1 आणि 9। वृषभ राशी एकंदरीतच वृषभ राशीच्या जातकांना हा आठवडा सकारात्मक आणि संतुलित अनुभव मिळण्याची शक्यता अधिक आहे। तुमच्या कामाच्या ठिकाणी स्थिरता जाणवेल। वैयक्तिक जीवनात सुखशांती लागेल। काही नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे, ज्यांचा तुम्ही योग्य विचार करून फायदा घेऊ शकता। नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या मेहनतीचे योग्य फळ मिळेल। तुमचे प्रयत्न आणि समर्पण अधिकाऱ्यांकडून आणि सहकाऱ्यांकडून प्रशंसित होतील। व्यावसायिकदृष्ट्या हा आठवडा तुमच्यासाठी चांगला राहील। नवीन प्रकल्पांवर काम करण्याची संधी मिळेल। जे व्यवसाय करत आहेत त्यांना चांगला नफा होण्याची शक्यता आहे। भागीदारीत काम करत असाल तर भागीदारांशी योग्य समन्वय साधून काम करणे फायदेकारक राहील। आर्थिकदृष्ट्या वृषभ राशीच्या जातकांना हा आठवडा चांगला असणार आहे। पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून लाभ होण्याची शक्यता आहे। अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवलेले चांगले। अचानक धनलाभाची शक्यता आहे। कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यावर थोडा खर्च होऊ शकतो। बचतीवर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे आहे। कौटुंबिक जीवनात आनंदी वातावरण राहील। प्रियजनांसोबत वेळ घालवण्याची नवीन संधी मिळेल। नात्यांमध्ये मधुरता आणि प्रेम वाढेल। जुन्या समस्या दूर होऊ शकतात। मित्र आणि नातेवाईकांकडून तुम्हाला भावनिक आधार मिळेल। वैवाहिक जीवनात सुखशांती लाभेल। या आठवड्यात तुमचे आरोग्य साधारणपणे चांगले राहील, तरीही नियमित व्यायाम आणि संतुलित आहारावर आपले लक्ष केंद्रित करणं गरजेचे आहे। मानसिक शांतता राखण्यासाठी योगा आणि मेडिटेशनचा अवलंब करू शकता। थकवा जाणवण्याची शक्यता आहे, त्यामुळे पुरेशी विश्रांती घ्या। वृषभ राशीच्या जातकांसाठी या आठवड्यातील महत्त्वाच्या गोष्टी: नवीन संधीचा विचार करताना घाई करू नका। आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या। कुटुंबाला आणि प्रियजनांना पुरेसा वेळ द्या आणि आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्या।
वृषभ राशीसाठी शुभ रंग आहे हिरवा आणि पांढरा आणि शुभ अंक आहे 2 आणि 7. मिथुन रास या आठवड्यात मिथुन राशीच्या जातकांना बहुतांशी कामाच्या ठिकाणी सकारात्मक आणि उत्साही वातावरणाचा अनुभव येईल. तुमच्या मेहनतीचे आणि कामाच्या प्रती असलेल्या समर्पणाचे कौतुक केले जाईल. नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे, त्यामुळे सतर्क राहा आणि त्याचा योग्य विचार करा. व्यावसायिकदृष्ट्या प्रवास होण्याची शक्यता आहे आणि ते फायदेशीर देखील ठरू शकतं. भागीदारीत काम करण्यासाठी हा आठवडा चांगला राहील आणि अपेक्षित यश देखील मिळू शकते. आर्थिकदृष्ट्या मिथुन राशीच्या जातकांना हा आठवडा उत्तम असणार असून उत्पन्नाचे नवनवीन स्रोत या आठवड्यात सापडण्याची शक्यता आहे. केलेल्या गुंतवणुकीतून लाभ होण्याची शक्यता आहे, मात्र अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यावर खर्च करावा लागू शकतो. विचारपूर्वक आणि बजेटनुसार खर्च करणे आवश्यक आहे. या आठवड्यात तुमच्या प्रेमळ आणि मैत्रीपूर्ण स्वभावामुळे कुटुंबातील आणि मित्रांमधील संबंध अधिक दृढ होतील. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल. नात्यात मधुरता येईल. अविवाहित लोकांसाठी नवीन व्यक्ती भेटण्याची शक्यता आहे, ज्यामुळे त्यांच्या जीवनात आनंद येईल. कुटुंबातील सदस्यांच्या गरजांकडे विशेष लक्ष द्या आणि त्यांना विशेष करून वेळ द्या. या आठवड्यात मिथुन राशीच्या जातकांचे आरोग्य साधारण चांगले राहील, मात्र कामाच्या धावपळीमुळे थोडा थकवा जाणवू शकतो. नियमित विश्रांती घेणे आणि संतुलित आहार घेणे फायद्याचे ठरेल. मानसिक शांतता राखण्यासाठी योग आणि ध्यानाचा अवलंब करा. जुन्या आरोग्य समस्यांकडे दुर्लक्ष करू नका आणि डॉक्टरांचा वेळीच सल्ला घ्या. हा आठवडा मिथुन राशीच्या जातकांसाठी करिअर आणि आर्थिकदृष्ट्या चांगला असून प्रेम आणि नातेसंबंधात गोडवा निर्माण होईल. आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. नवीन संधींचा स्वीकार करा आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. मिथुन राशीच्या जातकांसाठी शुभ रंग आहे हिरवा आणि किरमिजी आणि शुभ अंक आहे 3 व 6. कर्क रास या आठवड्यात कर्क राशीच्या जातकांना संमिश्र अनुभव येणार आहे. काही बाबतीत सकारात्मक परिणाम मिळतील, तर काही बाबतीत अधिक लक्ष देण्याची गरज लागेल. कामाच्या ठिकाणी जबाबदारी वाढू शकते, त्यामुळे थोडासा कामाचा ताण जाणवेल. मात्र शांत राहून आणि योग्य नियोजन करून तुम्ही सर्व कामे वेळेत पूर्ण करू शकाल. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल. नोकरी करण्यासाठी हा आठवडा व्यस्त राहील. कामाचा दबाव वाढू शकतो, परंतु तुमच्या मेहनतीचे फळ नक्की मिळेल. नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे, त्यामुळे सतर्क राहा. व्यवसायात असाल तर नवीन योजनांवर काम करण्यासाठी हा काळ चांगला आहे. भागीदारीत काम करत असाल तर भागीदारांशी योग्य समन्वय साधून काम करणे आवश्यक राहील. कर्क राशीच्या जातकांना आर्थिकदृष्ट्या हा आठवडा मध्यम राहणार असून अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. गुंतवणुकीसाठी विचारपूर्वक निर्णय घ्या. अचानक खर्च उद्भवू शकतात, त्यामुळे आर्थिक नियोजन करून ठेवा. उधार दिलेले पैसे या आठवड्यात मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबासोबत आनंदाचे क्षण अनुभवाल. घरात सकारात्मक वातावरण राहील. नात्यांमध्ये गोडवा आणि प्रेम वाढेल. जोडीदारासोबत चांगला संवाद साधाल. त्यांच्या भावनांचा आदर कराल. मुलांच्या बाबतीत चांगली बातमी मिळू शकते. मित्रांच्या गाठीभेटी होण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या दृष्टीने कर्क राशीच्या जातकांना हा आठवडा ठीकठाक राहील, मात्र मानसिक तणाव जाणवू शकतो. त्यामुळे योगा आणि ध्यानधारणा यावर विशेष लक्ष द्या. वेळेवर भोजन घ्या आणि पुरेशी झोप घ्या. जुन्या आरोग्य समस्यांकडे दुर्लक्ष करू नका. त्याबाबत डॉक्टरांचा वेळीच सल्ला घ्या. सोमवारी भगवान शंकराची पूजा करा. त्यांना जल अर्पण करा. रोज सकाळी सूर्यदेवाला अर्घ्य द्या. गरजू व्यक्तींना मदत करा. कर्क राशीसाठी शुभ रंग आहे चंदेरी व लाल आणि शुभ अंक आहे 4. हा व्हिडिओ मी आमच्या गावच्या आग्रात रेकॉर्ड करत आहे, त्यामुळे तुम्हाला आजूबाजूला पक्ष्यांचे आवाज व इतरही काही आवाज ऐकू येऊ शकतात. त्यापैकी कुठले आवाज तुमच्या ओळखीचे वाटले तर तुम्ही नक्की कॉमेंट करा. सिंह रास या आठवड्यात सिंह राशीच्या जातकांसाठी आठवडा संमिश्र स्वरूपाचा असणार आहे. आत्मविश्वास आणि ऊर्जा यामध्ये तुमच्यामध्ये आत्मविश्वास आणि ऊर्जेचा योग्य संचार राहील, त्यामुळे तुमची अनेक कामं पूर्ण करू शकाल. बऱ्याच दिवसांपासून रखडलेली कामे ह्या आठवड्यात मार्गी लागू शकतात. आर्थिक बाबतीत गुंतवणुकीतून लाभ होण्याची शक्यता आहे. या आठवड्यात केलेला प्रवास तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. सामाजिक क्षेत्रात तुमची प्रतिष्ठा वाढू शकते. सिंह राशीच्या जातकांनी या आठवड्यात आरोग्याच्या दृष्टीने पोटासंबंधित तक्रारी जाणवू शकतात, तेव्हा बाहेरील अन्न घेणे टाळावे. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. भावनिक कारणांमुळे खर्च वाढू शकतो. प्रेमीजनांच्या संबंधात गैरसमज किंवा कटुता निर्माण होण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात काही प्रमाणात तणाव जाणवू शकतो. विद्यार्थ्यांना अभ्यासात एकाग्रता राखणे कठीण जाऊ शकते.
कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेण्यापूर्वी शांतपणे विचार करा. कुटुंबातील सदस्यांशी आणि प्रियजनांशी मनमोकळा संवाद साधा. गैरसमज टाळण्याचा प्रयत्न करा. सिंह राशीच्या जातकांनी ह्या आठवड्यात आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. वेळेवर भोजन करा आणि पुरेशी विश्रांती घ्या. आर्थिक गुंतवणूक करताना घाई करू नका. मार्गदर्शकांचा सल्ला घ्या. विचारपूर्वक निर्णय घ्या. आपल्या बोलण्यात आणि वागण्यात अहंकार येणार नाही याची योग्य ती काळजी घ्या. कोणतेही भावनिक निर्णय घेणे शक्यतो या आठवड्यात टाळा. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. वादविवादापासून स्वतःला दूर ठेवा. कोणतेही काम घाईगडबडीत करू नका. एकंदरच सिंह राशीच्या लोकांसाठी काही प्रमाणात हा आठवडा सकारात्मक तर काही प्रमाणात नकारात्मक असा 50-50% असू शकतो. सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास आणि योग्य नियोजन केल्यास अडचणींवर मात करता येईल. सिंह राशीचा शुभ रंग आहे सोनेरी व पिवळा आणि शुभ अंक आहे 3 व 5. कन्या रास येत्या आठवड्यात कन्या राशीच्या जातकांसाठी काही सकारात्मक व आव्हानात्मक परिस्थिती निर्माण होऊ शकते. तुमचे आरोग्य साधारणपणे चांगले राहील, मात्र मानसिक तणाव वाढू शकतो. त्यामुळे योग्य ती विश्रांती घ्या आणि आरोग्याची योग्य ती काळजी घ्या. आर्थिकदृष्ट्या आठवडा तुमच्यासाठी ठीक राहील. गुंतवणुकीसाठी विचारपूर्वक निर्णय घ्या. अचानक खर्च होण्याची शक्यता आहे, त्यामुळे आर्थिक नियोजन करूनच चला. नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा सकारात्मक राहील. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल. व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन संधी मिळू शकतात, परंतु कोणताही निर्णय घाईत घेऊ नका. कन्या राशीच्या जातकांसाठी या आठवड्यात कुटुंबातील सदस्यांचे संबंध चांगले राहतील. वैवाहिक जीवनात काही जुन्या समस्या दूर होऊ शकतात. प्रेम संबंधात सकारात्मकता राहील. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा चांगला असून अभ्यासात मन लागेल आणि मेहनत केल्यास चांगले परिणाम मिळतील. उच्च शिक्षण घेणाऱ्यांसाठी नवीन संधी मिळू शकतात. नकारात्मक विचारांपासून कन्या राशीच्या जातकांनी ह्या आठवड्यात स्वतःला दूर ठेवावे. प्रेमसंबंधात गोडवा आणण्यासाठी बुधवारी हिरव्या रंगाचे कपडे घाला आणि गाईला गूळ आणि चणे खाऊ घाला. कन्या राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा एकंदरच संमिश्र असणार असून आरोग्याची योग्य ती काळजी घ्या. आर्थिक बाबतीत विचारपूर्वक निर्णय घ्या. नोकरी व्यवसायात सकारात्मक राहा. कुटुंबाचे संबंध चांगले ठेवा. कन्या राशीसाठी शुभ रंग आहे हिरवा आणि किरमिजी आणि शुभ अंक आहे 3 आणि 6. तूळ रास या आठवड्यात तूळ राशीच्या जातकांसाठी अनेक सकारात्मक बदल घडू शकतात. कामाच्या ठिकाणी तुमच्या सहकाऱ्यांचे आणि वरिष्ठांचे चांगले सहकार्य मिळेल. व्यवसायाच्या बाबतीत नवीन संधी आणि करार होण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबतीत विचारपूर्वक निर्णय घ्या आणि अनावश्यक खर्चाला कात्री लावा. गुंतवणुकीसाठी चांगला काळ आहे, त्यामुळे त्याचा तुम्हाला लाभ मिळू शकतो. आठवड्याच्या सुरुवातीला तुमच्या बोलण्यातील गोडव्यामुळे अनेक कामे मार्गी लागतील. आर्थिक लाभ होण्याची शक्यता तूळ राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात आहे. गुंतवणुकीतून चांगला फायदा मिळू शकतो, मात्र खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. केलेला प्रवास तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. कुटुंबात आनंदाचे आणि सकारात्मक ऊर्जेचे वातावरण राहील. प्रियजनांसोबत संबंध अधिक दृढ होतील. काही गोष्टीबद्दल तुम्ही सकारात्मक राहू शकता. आरोग्याबाबत योग्य ती काळजी घ्या. जास्त कामामुळे थकवा येणार नाही ह्याची काळजी घ्या. हा आठवडा एकंदरच तूळ राशीच्या जातकांसाठी सुखसमृद्धी घेऊन येणारा असून तुम्हाला अपेक्षित असलेल्या गोष्टींसाठी जास्त फायदा होण्याची शक्यता आहे. प्रगतीच्या मार्गावर तुम्ही वाटचाल कराल. तूळ राशीसाठी शुभ रंग आहे पांढरा व हिरवा आणि शुभ अंक आहे 2 आणि 7. वृश्चिक रास ह्या आठवड्यात वृश्चिक राशीच्या जातकांसाठी संमिश्र अनुभव येण्याची शक्यता आहे. आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी आणि प्रियजनांशी असलेले संबंध अधिक दृढ करण्यासाठी हा आठवडा योग्य संधी आहे. जोडीदारासोबत गैरसमज होण्याची शक्यता आहे, त्यामुळे शांतपणे संवाद साधा आणि समजूतदारपणा दाखवा. एकल व्यक्तींसाठी नवीन व्यक्ती भेटण्याची शक्यता आहे, परंतु कोणताही निर्णय घाईत घेऊ नका. कामाच्या ठिकाणी काही नवीन आव्हाने येऊ शकतात, परंतु आपल्या मेहनतीने आणि चिकाटीने आपण त्यावर मात कराल. व्यवसायात नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे, त्यामुळे सतर्क राहा आणि विचारपूर्वक निर्णय घ्या. वरिष्ठांशी चांगले संबंध ठेवा आणि त्यांच्या सल्ल्याचे पालन करा. आर्थिकदृष्ट्या वृश्चिक राशीच्या जातकांसाठी हा आठवडा मध्यम राहील. अनावश्यक खर्च टाळा आणि गुंतवणुकीच्या बाबतीत योग्य ती सावधगिरी बाळगून मार्गदर्शकांचा जरूर सल्ला घ्या. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यावर खर्च होण्याची शक्यता आहे. या आठवड्यात आरोग्याची योग्य ती काळजी घेणे वृश्चिक राशीच्या जातकांना फायद्याचे राहील. मानसिक तणाव जाणू शकतो, त्यामुळे योगा आणि ध्यानाचा अवलंब करा. पुरेशी झोप घ्या आणि संतुलित आहार घ्या. या आठवड्यात प्रवास होण्याची शक्यता आहे. कुटुंबासोबत वेळ घालवा आणि त्यांच्या गरजांची योग्य ती काळजी घ्या.
सामाजिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळू शकते. एकंदरच ह्या आठवड्यात संमिश्र स्वरूपाचे फळ वृश्चिक राशीच्या जातकांना मिळणार आहे. वृश्चिक राशीसाठी शुभ अंक आहे 9 आणि शुभ रंग आहे भगवा. धनुरास, येत्या आठवड्यात धनुराशीच्या जातकांसाठी महत्त्वपूर्ण बदल आणि संधी दिसून येतील. या आठवड्यात तुमच्या कामाच्या ठिकाणी सकारात्मक आणि उत्साही वातावरण राहील. तुमच्या मेहनतीचे आणि प्रामाणिक प्रयत्नांचे कौतुक होईल. नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. तुमच्यासाठी प्रगतीचे नवीन मार्ग उघडतील. व्यावसायिकदृष्ट्या धनुराशीच्या जातकांना प्रवास ह्या आठवड्यात करावा लागू शकतो. त्यामुळे नवीन लोकांशी संपर्क साधता येईल आणि व्यवसायात वृद्धी होईल. भागीदारीत काम करण्यासाठी हा आठवडा फायदेशीर ठरू शकतो. मात्र कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी विचारपूर्वक चर्चा करणे आवश्यक आहे. आर्थिकदृष्ट्या धनुराशीच्या जातकांना हा आठवडा चांगला राहणार आहे. मागील गुंतवणुकीतून लाभ होण्याची शक्यता आहे. उत्पन्नाच्या नवनवीन संधी प्राप्त होतील. अनावश्यक खर्चावर मात्र नियंत्रण ठेवा. कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यावर किंवा इतर आवश्यक कामावर खर्च होऊ शकतो. गुंतवणुकीसाठी विचार करत असाल तर तज्ज्ञांचा सल्ला घेणे महत्त्वाचे राहील. या आठवड्यात तुमच्या प्रेम आणि मैत्रीपूर्ण स्वभावामुळे लोकांमध्ये तुमची लोकप्रियता वाढणार आहे. जोडीदारासोबतचे संबंध अधिक मधुर होतील. एकमेकांना वेळ देणे आणि भावना व्यक्त करणे महत्त्वाचे राहील. अविवाहित लोकांसाठी नवीन व्यक्ती भेटण्याची शक्यता आहे, ज्यामुळे मैत्रीचे रूपांतर प्रेमात व नात्यात होऊ शकते. कुटुंबातील सदस्यांसोबतचे संबंध सौहार्दपूर्ण राहतील. आरोग्याच्या बाबतीत ह्या आठवड्यात धनुराशीच्या जातकांचं आरोग्य सर्वसाधारण राहणार आहे, परंतु मानसिक तणाव निर्माण होणार नाही याची काळजी घ्या. कामाच्या आणि जबाबदाऱ्यांचा दबाव तुमच्यावर येऊ शकतो. नियमित योगा आणि ध्यान केल्याने आराम मिळेल. वेळेवर भोजन घेणे आणि पुरेशी झोप घेणे फायद्याचे ठरेल. कोणताही शारीरिक त्रास जाणवल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. विद्यार्थ्यांसाठी आठवडा चांगला असून अभ्यासात लक्ष केंद्रित करता येईल आणि चांगले परिणाम त्याचे मिळतील. परदेशात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी चांगली बातमी मिळेल. मित्रांच्या मदतीने काही अडचणी दूर होऊ शकतात. एकंदरीत धनुराशीच्या व्यक्तींसाठी 20 ते 26 एप्रिल 2025 हा आठवडा सकारात्मक आणि प्रगतिकारक राहणार आहे. करिअरमध्ये नवीन संधी मिळतील. आर्थिक स्थिती सुधारेल. प्रेमळ संबंध अधिक दृढ होतील आणि आरोग्याची काळजी घेतल्यास मनस्थिती उत्तम राहील. धनुराशीसाठी शुभ रंग आहे पिवळा आणि नारंगी आणि शुभ अंक आहे 3 आणि 9. मकर रास, या आठवड्यात मकर राशीच्या जातकांसाठी काही महत्त्वपूर्ण बदल आणि नवीन संधी प्राप्त होतील. कामाच्या ठिकाणी अधिक जबाबदारी येऊ शकते, परंतु त्यातून तुम्हाला नवीन गोष्टी शिकायला मिळणार आहेत. आर्थिकदृष्ट्या विचार केल्यास आठवड्याच्या मध्यात काही सकारात्मक बदल संभवतात. कौटुंबिक आणि वैयक्तिक जीवनात संतुलन राखण्याचा प्रयत्न करा. नोकरी करण्यासाठी हा आठवडा व्यस्त राहील. कामाचा तणाव वाढू शकतो, परंतु तुमच्या मेहनतीचे फळ नक्की मिळेल. नवीन प्रकल्पावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. व्यवसायात असलेल्या व्यक्तींसाठी काही नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. भागीदारीत काम करत असाल तर संवाद स्पष्ट ठेवा. आठवड्याच्या अखेरीस काही चांगल्या बातम्या मिळू शकतात. आर्थिकदृष्ट्या मकर राशीच्या जातकांना हा आठवडा संमिश्र राहणार आहे. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. गुंतवणुकीसाठी विचार करत असाल तर तज्ज्ञांचा सल्ला घ्या. आठवड्याच्या मध्यात धनलाभ होण्याची शक्यता आहे. जुनी येणी या आठवड्यात वसूल होऊ शकतात. कौटुंबिक जीवनात शांतता आणि सलोखा राखण्याचा प्रयत्न करा. काही मतभेद होण्याची शक्यता आहे, परंतु संयमाने परिस्थिती हाताळाल. जोडीदारासोबतचे संबंध अधिक मधुर होतील. मुलांच्या आरोग्याची योग्य ती काळजी घ्याल. मित्रांसोबत वेळ घालवल्याने मन प्रसन्न राहील. या आठवड्यात आरोग्याची काळजी घेणं आवश्यक असून शारीरिक आणि मानसिक थकवा जाणवू शकतो. त्यामुळे नियमित व्यायाम आणि संतुलित आहार घ्या. वेळेवर झोप घ्या. जुन्या आरोग्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नका. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा चांगला असून अभ्यासात लक्ष केंद्रित करणे शक्य होईल. परीक्षांची तयारी करण्यासाठी अधिक मेहनत घेण्याची गरज आहे. नवीन गोष्टी शिकण्याची उत्सुकता वाढेल. या आठवड्यात मकर राशीच्या जातकांनी विशेष म्हणजे कामाच्या ठिकाणी अधिक सक्रिय राहणे आवश्यक आहे. आर्थिक नियोजन व्यवस्थित करा. कुटुंबाला पुरेसा वेळ द्या. आरोग्याची काळजी घ्या आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. म्हणजे वेळ तुमचाच आहे आणि नक्कीच तुम्ही या आठवड्यात चांगले रिझल्ट प्राप्त करू शकाल. याबाबत कुठलीही शंका नाही. मकर राशीसाठी शुभ रंग आहे निळा आणि हिरवा आणि शुभ अंक आहे 4 आणि 8. कुंभ रास, कुंभ राशीच्या लोकांसाठी येणारा आठवडा संमिश्र फलदायक असून
तुम्हाला सकारात्मक अनुभव येतील. काही ठिकाणी अडचणींचा सामना करावा लागू शकतो. या आठवड्यात तुमच्या कामाच्या ठिकाणी काही नवीन संधी मिळतील. तुमच्या कल्पना आणि योजनांना सगळे लोक महत्त्व देतील. नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा सामान्य राहील, परंतु आपल्या कामावर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे आहे. व्यावसायिकांसाठी नवीन भागीदार किंवा नवीन सौदे होण्याची शक्यता आहे. कोणताही निर्णय मात्र घाईत घेऊ नका. कागदपत्र व्यवस्थित तपासा. तंत्रज्ञान आणि संशोधन क्षेत्रात काम करणाऱ्या कुंभ राशीच्या जातकांसाठी हा आठवडा विशेष फायदे मिळवून देणारा आहे. आर्थिकदृष्ट्या आठवडा मध्यम असून अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. मागील गुंतवणुकीतून लाभ होण्याची शक्यता आहे. कुणालाही पैसे उधार देण्यापूर्वी विचार करा. प्रेम आणि नातेसंबंधात स्थिरता राहील. आपल्या जोडीदारासोबत कुंभ राशीचे जातक या आठवड्यात चांगले संबंध निर्माण करण्यात यशस्वी होणार आहेत. मनमोकळी चर्चा केल्याने नातं अधिक घट्ट होणार आहे. अविवाहित लोकांसाठी विवाह किंवा नवीन नातेसंबंधांची शक्यता आहे. कौटुंबिक जीवनात सुख, शांती आणि प्रेमळ वातावरण राहील. मित्रांसोबत संबंध अधिक दृढ होतील. आरोग्याच्या दृष्टीने आठवडा सामान्य राहणार असून डोकेदुखी, ताण किंवा डोळ्यासंबंधी समस्या कुंभ राशीच्या जातकांना या आठवड्यात जाणवू शकतात. मोबाईल किंवा लॅपटॉपचा वापर आवश्यक असेल तिथेच करा. आपल्या दैनंदिन जीवनात योगा आणि ध्यानाचा समावेश करा. पुरेशी झोप घ्या आणि आरोग्यासाठी ह्याच गोष्टी महत्त्वाच्या आहेत. कामाच्या ठिकाणी नवीन कल्पनांना प्रोत्साहन द्या. आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या. आपल्या प्रियजनांना वेळ द्या. त्यांच्या भावनांचा आदर करा. आरोग्याची काळजी घ्या आणि नियमित व्यायाम करा. या आठवड्यात शक्यतो कुंभ राशीच्या जातकांनी घाई गडबडीत कोणतेही निर्णय घेणे टाळलेले बरे. अनावश्यक खर्चाला कात्री लावा. वादविवाद आणि गैरसमजांपासून तुम्ही दूर राहा. एकंदरीतच कुंभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा संतुलित दृष्टिकोन ठेवण्याचा आहे आणि त्यात तुम्ही नक्की यशस्वी व्हाल. सकारात्मक दृष्टिकोन आणि योग्य प्रयत्नांनी तुम्ही अनेक अडचणींवर या आठवड्यात मात करू शकता. कुंभ राशीसाठी शुभ रंग आहे काळा आणि निळा आणि शुभ अंक आहे 8. मीन राशीचे साप्ताहिक राशी भविष्य सांगण्यापूर्वी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की जे आमच्या चॅनेलवर पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत आहेत त्यांनी कृपया चॅनेल सबस्क्राईब करा. तुम्ही चॅनेल सबस्क्राईब केल्यामुळे आमचा उत्साह वाढतो आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा. त्याच्यामुळे देखील आमचा व्हिडिओ अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी तुमच्या माध्यमातून आम्हाला मिळते. तेव्हा कृपया व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि ज्यांनी चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन यूट्यूबकडून तुम्हाला मोफत प्राप्त होईल. मीन राशीच्या जातकांना या आठवड्यात सकारात्मक ऊर्जा आणि उत्साहाचा संचार राहील. अनेक प्रलंबित कामे मीन राशीची जातकं या आठवड्यात मार्गी लावू शकतात. सामाजिक आणि कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण कराल. मात्र काही वेळा भावनात्मक अस्थिरता जाणवू शकते. त्यामुळे महत्त्वाचे निर्णय विचार करून घ्याल. कार्यक्षेत्रात तुमच्या कामाची प्रशंसा होईल. नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुमच्या प्रगतीचा मार्ग प्रशस्त होईल. व्यावसायिक लोकांसाठी हा आठवडा फायदेशीर ठरू शकतो. भागीदारीत काम करत असाल तर समन्वय साधणे आवश्यक आहे. आर्थिकदृष्ट्या मीन राशीच्या जातकांना हा आठवडा शुभकारक असणार असून गुंतवणुकीतून अनेक लाभ होण्याची शक्यता आहे. मात्र मार्गदर्शकांचा सल्ला जरूर घ्या. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. अचानक धनलाभ ह्या आठवड्यात होऊ शकतो, परंतु कोणताही मोठा आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी योग्य विचार करा. कुटुंबातील सदस्यांची संबंध मधुर राहतील. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल. मित्र आणि नातेवाईकांकडून तुम्हाला सहकार्य आणि प्रेम देखील मिळणार आहे. काही जुन्या समस्यांवर ह्या आठवड्यात तोडगा निघू शकतो. आरोग्याच्या दृष्टीने मीन राशीच्या जातकांना हा आठवडा उत्तम राहणार असून मानसिक शांतता आणि व्यायाम तुम्ही योग्य पद्धतीने केल्यास ह्या बाबतीत तुम्ही अधिक परिश्रम घेऊन हा आठवडा अधिक चांगला करण्यावर तुमचा कल राहील. आहारावर लक्ष ठेवा आणि पुरेशी झोप घ्या. काही किरकोळ आरोग्यविषयक समस्या जाणवू शकतात, परंतु त्या तुम्ही नक्कीच दूर कराल. भावनांवर नियंत्रण ठेवा आणि कोणताही निर्णय घाई गडबडीत घेऊ नका. सकारात्मक दृष्टिकोन ठेवा आणि संधीचा योग्य तो लाभ घ्या. कुटुंबाला आणि मित्रांना वेळ द्या. आर्थिक नियोजन करणे मीन राशीच्या जातकांना सांगण्याची गरज नाही, त्या बाबतीत ते माहीर आहेत. मीन राशीसाठी शुभ रंग आहे पिवळा आणि गुलाबी आणि शुभ अंक आहे 3 व 7. हे होते मेष ते मीन या 12 राशींचे दिनांक 20 एप्रिल ते 26 एप्रिल या कालावधीचे साप्ताहिक राशी भविष्य. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवर प्रथमतः आला असाल तर चॅनेल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.